विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024 संदर्भातला. हो मित्रांनो, 22 ऑगस्ट पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन भरत होतो. पुढे विद्यापीठाने एक परिपत्रक, एक सर्क्युलर पब्लिश केलं आणि या सर्क्युलरमध्ये त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही डेट आहे ती एक्सटेंड करून 26 ऑगस्ट 2024 पर्यंत त्यांनी परमिशन दिले आणि ही लिंक सुरू ठेवली. आता अशातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची PhD एंट्रन्स टेस्ट 2024 ही 24 ऑगस्ट 2024 रोजी होणार होती. परंतु महाराष्ट्रातील जे काही वातावरण आहे, बदलापूरमधली जी काही घटना आहे ही सगळी तुम्हाला माहिती आहे. तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जे विरोधी पक्ष होते या विरोधी पक्षाने संप पुकारला. आता या संपाचा फटका किंवा बंद जो आहे त्या बंदाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, कारण परीक्षा ही नाशिक, पुणे आणि नगर या 3 जिल्ह्यामध्ये होणार होती. परंतु विद्यार्थी जे आहे महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून येणार होते. मग अशा विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होऊ नये, तर याची काळजी म्हणून विद्यापीठाने काय केलं, म्हणजे पुणे विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलली आणि त्याची तारीख जी आहे ती 31 ऑगस्ट 2024 रोजी, म्हणजे ही तारीख त्यांनी दिली. आता ज्या विद्यार्थ्यांनी नांदेड विद्यापीठाचे फॉर्म भरले होते तर ह्या विद्यार्थ्यांना काय वाटलं की नांदेड विद्यापीठाची देखील परीक्षा 31 ऑगस्ट 2024 रोजी झाली. कारण ऑर्डिनन्समध्ये, म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024च्या ऑर्डिनन्समध्ये त्यांनी टेंटेटिव्ह जी तारीख आहे ती 31 ऑगस्ट 2024 ही दिली होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये इन ब्रॅकेट टेंटेटिव्ह हा शब्द त्यांनी वापरला होता, म्हणजे ही तारीख अंदाजित होती. ओके, आता पुणे विद्यापीठाने 31 ऑगस्ट ठेवली आणि काही विद्यार्थ्यांनी फक्त तेवढा शब्दच बघितला की 31 ऑगस्ट. मग विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला की आता पुणे विद्यापीठाची पण 31 तारखेलाच परीक्षा आणि नांदेड विद्यापीठाची पण 31 तारखेलाच परीक्षा. मग दोन्ही परीक्षा जर एकाच दिवशी असतील तर मग आपली परीक्षा, समजा काही विद्यार्थ्यांनी दोन्ही ठिकाणी फॉर्म भरला असेल तर त्यांना तर एका परीक्षेला मुकावं लागेल किंवा एका परीक्षेला जाता येणार नाही. मग काय करावं? विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवशी सर्क्युलर आलं की 22 ऑगस्टवरून 26 ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, त्याच दिवशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हिडिओ मी त्या दिवशी तयार केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की पेट एक्झाम जी आहे 31 तारखेला होणार नाही, डेट एक्सटेंड होणार आहे. आणि फायनली आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने परिपत्रक जाहीर केलं, एक सर्क्युलर पब्लिश केलं आणि ह्या सर्क्युलरमध्ये त्यांनी कारण दिलेलं आहे की आता सध्या UGC NTA नेट परीक्षा सुरू आहे. आता ह्या परीक्षा आहे म्हणजे ह्या परीक्षा सुरू आहे. तर ह्या परीक्षा सुरू असल्यामुळे आपली जी काही PhD एंट्रन्स टेस्ट परीक्षा आहे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. तरीही माझा अंदाज असा आहे की 5 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान ही परीक्षा होऊ शकतं. तसं ऑफिशियल जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पब्लिश करेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला. त्या पद्धतीने परीक्षेची तयारी तुम्हाला करायची आहे आणि त्या परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन असा आहे विद्यार्थ्यांचा की फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत का? कारण वेगवेगळ्या विद्यापीठांचे वेगवेगळे नियम असतात. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे जे काही ॲप्लिकेशन आहेत तर हे भरत असताना डॉक्युमेंट सबमिशनचं ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं होतं. मग विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न आहे की आम्ही सुद्धा नांदेडचा फॉर्म भरलेला आहे, मग आम्ही सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाठवायचे आहेत का? तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी क्लिअर सांगितलं आहे त्यांच्या ऑर्डिनन्समध्ये की ज्या विद्यार्थ्यांनी PhD एंट्रन्स टेस्ट 2024 साठी अप्लाय केलेला आहे, ज्यांचा नेट सेट नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म पाठवायचा नाही आहे किंवा डॉक्युमेंट पाठवायचं नाही आहे. ओके, मात्र ज्या विद्यार्थ्यांचं नेट सेट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम्शनमध्ये फॉर्म भरला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र त्यांचे डॉक्युमेंट विद्यापीठाला पाठवायचे आहे. वेबसाईटला तुम्ही जर गेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेडच्या याला,
तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस मिळेल, त्या ॲड्रेसवर तुम्हाला ते बाय पोस्ट करायचे आहे. तर मित्रांनो, जे काही चेंजेस आहेत, जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतच राहतील. तरीही तुम्ही वेबसाईटसुद्धा बघत राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.